बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संदेश देण्यासोबतच उद्धव ठाकरेंनी एका संवेदनशील विषयावर भाष्य केलं। हा विषय आहे दोघा ठाकरे बंधूंच्या युतीचा। कोणतीही मोठी निवडणूक आली की ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा अगदी फिक्स असते। यावेळीही तसंच होतंय, पण आता पालिकेच्या तोंडावरही दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची तुफान चर्चा आहे। ही चर्चा कोणतं वळण घेणार हे जरी ठाऊक नसलं तरी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून युतीची दिशा स्पष्ट केली आहे। त्यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार। गेल्या 15 दिवसातलं उद्धव ठाकरेंचं राज यांच्या सोबतच्या युती संदर्भातलं हे दुसरं सकारात्मक विधान। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसैनिक असोत, राजकीय पक्ष असो किंवा मग माध्यमं, सगळ्यांचंच लक्ष एकाच गोष्टीकडे होतं, ती म्हणजे उद्धव ठाकरेंची युतीबाबतची भूमिका। आणि लोकांच्या मनातली ही भावना लक्षात घेत उद्धव ठाकरेंनी अगदी चाणाक्षपणे या युती संदर्भात सकारात्मक उल्लेख करत राजकीय पटलावर दोन भावांच्या युतीच्या बाबतीत स्मार्ट खेळी खेळली आहे। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत। काय होणार, कसलं नाही होणार, का होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। गेली जवळपास 2 दशकं ठाकरे बंधूंची युती हा राज्याच्या राजकारणातला कधीही शिळा न होणारा विषय, कारण ते दोघे ठाकरे आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं वलय त्या दोघांच्याही भोवताली आहे। मराठी माणसाचं ठाकरे आडनावाशी एक भावनिक नातं आहे। थोडक्यात ठाकरे केवळ एक कुटुंब नाहीत, तर तो एक ब्रँड आहे। आणि याच ब्रँडचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय शत्रूंना थेट इशारा देतानाच दुसरीकडे राज ठाकरेंनाही भावनिक साथ घातली आहे। जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही। नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून, आणि आज तर मी तयारीने उभा आहे। आता ठाकरेंनी डरकाळी फोडल्यावर ज्यांच्यावर त्यांनी निशाणा साधला त्यांच्याकडनं खरपूस प्रत्युत्तर आलं नसतं तरच नवल। ठाकरेंच्या इशाऱ्यांवरती फार काही बोलण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी काहीशी खोचक टिप्पणी केली। शिवसेनेचा ब्रँड पुशाला आले तर तुमचं नामोनिशाण मिटवून टाकेल। येताना अँब्युलन्स घेऊन जाताना नार्वे होऊन झाला तर उद्धव ठाकरे म्हटलं बोल बचन भैरवी मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही। पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही। हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही। हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी। दोन भावांची युती हा अनेक ठाकरे प्रेमींसाठी राजकीय नाही तर भावनिक विषय आहे। पण राजकारण फक्त भावनांवर चालत नाही, त्यात प्रॅक्टिकल असावं लागतं। त्यामुळे ही युती व्हावी अशी अनेकांची इच्छा जरी असली तरी दोन भावांच्या निर्णयात सल्लागाराची भूमिका निभावताना सध्या तरी कोणीही दिसत नाहीये। त्यामुळे मनसे असो किंवा शिवसेना, दोनही बाजूंनी आपला सेफ झोन सोडलेला नाही। अरे बाबा, तुम्ही जेवढे उतावीळ झाला होतात भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना। आम्ही कोणाबरोबर युती करावी बंधू दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा? समजा काय अब्दुल्लाचा वेळ नेहमीच येत असते ना। वेळ कधी नसते असते नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते। आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है। या वाक्यात बरंच आहे। पालिकेची यंदाची निवडणूक दोनही ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्वाची आहे। आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दोन्ही ठाकरे शिवतीर्थ आणि मातोश्री मधलं अंतर कमी करतात,
की राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांच्या वाटा वेगळ्याच राहतात हे आपल्याला पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.